आर्यन क्रिकेट मैदानावर एक मोठी स्पर्धा आपण पाहणार आहोत आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा धावतं समालोचन पोहोचवण्याकरता त्या ठिकाणी आमंत्रण आहे उत्कर्ष पाटील जे आमचे समालोचक आहेत. हा मॅच सुद्धा चांगला होईल असं वाटतं. दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच आहे उत्कर्ष. निश्चित स्वरूपात चांगला मॅच बघायला मिळेल यामध्ये ते मात्र शंका नाही. धन्यवाद, थँक्यू सो मच संदीप गावंड सर. आयुष्यातील अनेक वर्ष ज्यांनी समालोचनाला दिली त्या क्रिकेटला दिलीत आणि एक अभ्यासू समालोचक म्हणून सातत्याने त्यांचं समालोचन आपण ऐकलंय. आज दिवसा वसई इथे स्पर्धा संपवली आणि संध्याकाळी पुन्हा एकदा एबी चषकाला देखील उपस्थिती दाखवली. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती फटका चांगला, क्षेत्ररक्षक डीपमधनं त्या बॉलला प्रोटेक्शन देतील आणि खऱ्या अर्थानं या दुसऱ्या राऊंडला सुरुवात झाली आणि तदनंतर पहिल्याच बॉलवरती सिंगलने इथे सुरुवात होत आहे. बॅटिंग करत असताना संघ आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजेच वसईचा संघ आणि एका बाजूला वेदू 11 डोंबिवली ज्यांनी मात्र टॉस जिंकला आणि स्वीकारले ते म्हणजे क्षेत्ररक्षण. आता स्ट्राइक इनकडे बॅटर आलाय प्रमोद. फुल पिच बॉल होता स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलंय. इथे नुकसान झालं असं बॅटिंग करणाऱ्या टीमचं, परंतु थोडक्यात वाचलं असंच म्हणेन सुयोग वैती हा खेळाडू. कृष्णा सातपुते या खेळाडूला आपण बघितलं ऑफ स्टॉमर शफल होऊन लॉंग लेगच्या दिशेने तो षटकार खेचत असतोय. तसंच काम सुयोग वैती सुद्धा करतोय. निश्चित स्वरूपात याही वाला फटका फुलर लेनचा होता. थ्रू द कव्हर्स बॉलला काढलं. वेगाने क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत. कोणी सांगणार नाहीये 40+ क्रिकेट आहे. 40+ क्रिकेटमध्ये प्रामाणिक प्रयत्न, एफर्ट्स या सगळ्या गोष्टी संघासाठी डेडिकेशन हे बघायला मिळतं आणि 40+ क्रिकेटने दिले मित्रांनो. सध्या बॉलचा खेळ जर तपासून पाहिला ना संदीप सर, 3 बॉलचा खेळ संपलाय आणि 3 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला रणसंख्या फलकावरती 3 ही सध्या स्थिती आहे. 3 चेंडू नंतर 3 धाबा. फुल पिच बॉल ऑन ड्राईव्ह केला. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धोका निर्माण होईल. डायरेक्ट हिट, काम फिट, विकेटचं पतन. मिळाली सफलता आणि ही सफलता प्रमोद लिलीची. गॉन. प्रमोद लिली सारखा खेळाडू इथे बाद रनआउटच्या स्वरूपात मी म्हणेन की जोखीम पत्करणारी ही एक रन कदाचित स्किप केली असती तर प्रमोद लिली सही सलामत असते. तुम्ही 5 षटकांचा मॅच खेळता, एक बॉल डॉट आणखीन चालला असता, परंतु त्यावेळेला त्या एका रनची भूक ही मिटणारी नव्हती आणि त्यावेळेला वेगानं सुटले सुसाट आणि त्यावेळेला डायरेक्ट हिट आणि ती बुल्स आय आपल्याला पाहायला मिळाले. जिथे मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात होतं तिथून डायरेक्ट हिट आला आणि फलंदाज बाद देखील झालेत. मागील मॅचचे खरे हिरो ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला आणि ते दाखल झालेत विशाल कोळी, जो तुम्ही उल्लेख त्यांचा केला की नायगाव या संघाकडनं जबरदस्त क्रिकेट त्यांनी अनेक वर्ष खेळले. या स्पर्धेच्या माध्यमातून विचार केला तर ज्यांनी सांगितलं की आम्ही मागची 3 ते 4 वर्ष खेळत आलोय, या मैदानाचा या ग्राउंडचा या खेळपट्टीचा आम्हाला आढावा आहे. दुसऱ्या मॅचमध्ये देखील आमची दमदार कामगिरी असण्याचाच प्रयत्न राहील आणि तेच दाखल झालेत विशाल कोळी. 9:47 या मॅचला सुरुवात झालं. 20 मिनिटांचा अवधी असेल 4 षटकांकरता. नवीन बॅटर विशाने गाजवलं. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा होता. व्हाईट बॉल. बॅटरने बघितलं, पाहिलं, निरीक्षण केलं आणि सोडून दिलं या चेंडूला, कारण लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावा झाल्या आहेत त्या 4 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती हेमंत तयार. एका बाजूला विशाल कोळी आणि विशाल कोळी यांच्या बॅटमधनं इनफिल्डच्या वरनं मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये आणि त्यांच्या मस्तकाला दस्तक देत बॉल सीमारेषेच्या बाहेर. आई आलाय दमदार चौकार एबी चषकाचा. इथे आपण पाहतात सुयोग वैती यांच्या बॅटमधनं हा एक अतिशय सुंदर 4 रन. इनफिल्डच्या वरून हा फटका खेळताना दिसला सुयोग वैती. पॉवर प्लेचा बादशाह त्याला म्हटलं जायचं. आता 40+ क्रिकेट खेळतोय. सुचिट करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत. षटक क्रमांक आपण जर बघितलं तर पहिले षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 1 गडी बाद 8 रन सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान माननीय जयप्रकाश पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. हरीश्वरजी किनी सरांना आम्ही विनंती करतोय, सरपडा गावातील एक अनमोल असे रत्न एबी ट्रॉफीच्या माध्यमातून ज्याने बॅक टू बॅक 2 विकेट घेतले होते आणि एक हॅट्रिक त्यांची हुकले. परंतु सुंदर क्रिकेट आणि एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून चर्चा ज्या नावाची आहे, जयप्रकाश पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावरती करतो. या स्पर्धेचं जे मॅनेजमेंट आपण बघतायत माननीय हरीश्वर किनी साहेबांच्या माध्यमातून सातत्याने आपण बघतोय, त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय जयप्रकाश पाटील साहेबांचा शुभ सन्मान. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. थँक्यू सो मच. ज्या जयप्रकाश पाटील यांनी पालघरच्या क्रिकेटला अनेक काही गोष्टी दिल्या,
आज खऱ्या अर्थाने त्यांचं स्वप्न आहे की 50वा वाढदिवस ज्या वेळेला असेल त्यावेळेला मोठी स्पर्धा ठेवणार आणि तिथून क्रिकेटला अलविदा करणार ही त्यांची ख्वाहिश आहे, त्यांचं स्वप्न आहे आणि ते जयप्रकाश पाटील ब्रँड ऑफ सरपाडा आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2ला देखील सुरुवात झाली. गोलंदाज तयार आहेत. आशिष यावेळेला खोलातला बॉल अगदी टो क्रशर खोदून काढलाय. थँक्यू सो मच जयप्रकाश पाटील. फटका इथे दुहेरीसाठी प्रयत्न केला आणि 2 रन मी म्हणेन की इथून परिपूर्ण देखील झालेत सर. स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10. दुसऱ्या षटकाची सुरुवात तीही आपल्याला बघायला मिळाली. आशिष गोलंदाजी मार्गावर आला. मागच्या मॅचचा हिरो होता आशिष. 2 षटकामध्ये 4 धाबा खर्च केल्या आणि 4 सफलता मिळवल्या. हा एक रेकॉर्ड्स बनलाय या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये. AB ग्रुप ट्रॉफी 2026चा हा रणसंग्राम. हाफ ट्रॅकर उचलले चेंडूला फाईन लेग रिझन मध्ये. चेंडू सीमारेषे पार. मिळतील धावा 4. AB ग्रुप ट्रॉफी आलाय चौकार. चांगला फटका जिथे एलिव्हेशन चांगलं निवडलं. शॉर्ट बॉल होता. त्यांना माहिती होतं फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे म्हणजेच मागील क्षेत्र हे रिकामी असेल. फक्त दिशा दिली आणि त्या बॉलवरती 4 धावा शोधल्या. चांगला फटका होता. एका बाजूला आता विशाल चार्ज झालेत. त्यांच्या साथीनं ते सुयोग वैती आहेत. त्या फलंदाजांवरती फार मोठी जबाबदारी आहे कारण त्यांचा उल्लेख सातत्यानं संदीप सर जे करतायत की मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी या महाराष्ट्रात गाजवल्या त्यांना आणून सोडल्यात मैदान अनेक आणि तेच आहेत सुयोग त्यांच्या साथीनं. 14 रन फलकावरती बॉलचा खेळ झालाय. 2 षटकातील तिसरा बॉल. गोलंदाज तयार. यावेळेला मागचा दरवाजा उघडा राहिला. शिरकाव केला गोलंदाजानं. फलंदाज इथे बाद. विशाल कोळी बॅक टू दी डगआउट. मागील मॅचचा हिरो यावेळेला स्वस्तात परतलाय. गॉन. म्हणूनच आपण नेहमीच म्हणत असतो की बॅटरला ठाऊक असायला पाहिजे की त्याचा ऑफ स्टंप कुठे आहे आणि लेग स्टंप कुठे आहे. इथे नियंत्रण स्वतःवर ठेवलं नाही. अगोदरच ऑफ स्टंपच्या दिशेने थोडेसे शफल क्रॉस झाले. दरम्यान गोलंदाजाने आपलं चांगलं काम त्या ठिकाणी पूर्ण केलं. विकेट मिळवून दिली. 2 गडी बाद. धावसंख्या 14 धाबा. 1.3 बॉलची समाप्ती. 2 बाद 14. या स्थितीमधून सावरण्याकरता आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. शैलेंद्र घोडेकर. टेनिस विश्व ज्या क्रिकेटपटूने गाजवलं. राजेंद्र 11, विनर स्पोर्ट्स अशा संघामधून सुयोग बैती या खेळाडू सोबत जो सातत्याने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसलाय तो खेळाडू गेलाय शैलेंद्र घोडेकर. शैलेंद्र घोडेकर दाखल झालेत. त्यांचं देखील आपण कारकीर्द ऐकली. आता नुकताच ज्या पद्धतीने सरांनी त्यांचा उल्लेख केला. आता मागची अनेक वर्ष तुम्ही क्रिकेटला खूप चांगला वेळ दिलाय. अनेक नावं जिथे आपण पाहतायत आज मोठमोठीच मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यातलंच एक शैलेश हेही नाव आपल्याला पाहायला मिळतं जे नुकताच दाखल झालेत. रणसंख्या फलकावरती आज 14 आणि या षटकातील चौथा बॉल शैलेश यांच्यासाठी. पहिलाच बॉल फटका खेळला. मिस टाइम स्ट्रोक होता. शॉर्ट पॉईंटचे खेळाडू आहेत तिथे बॉलने अगदी त्यांची गिरकी घेतली. तुर्तास सिंगल मिळतंय आणि या सिंगलच्या साह्यानं 15 रन हे धावफलकावरती आहेत. बॉलचा खेळ झालाय 4 आणि संदीप सर धावसंख्या 15. एकमेकाला आता साथ द्यावी लागेल. सुयोग आणि शैलेंद्र याची ट्युनिंग जमेल असं मला वाटतं कारण अनेक वर्ष एकत्रित ते खेळलेत. तो फायदा या ठिकाणी होऊ शकतो त्यांच्या टीमला. पॉवर प्लेचे षटक आहे. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 15. बॅटर सुयोग बैती सोहे बाजूने पाहणी करतोय. डेंजरस धोकादायक खेळाडू पुन्हा एकदा लय मध्ये आलाय. ओ फॉलिंग स्वीपचा फटका पाठवलं फाईन लेग रिझन मध्ये. 1 नाही 2 नाही 3 नाही धावा मिळतील 4. AB ग्रुप ट्रॉफी आलाय चौकार. चांगला फटका. खूप चांगला फटका. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला होता सुयोग यांचा की कृष्णा लक्ष्मण सातपुते जे फॉलोइंग स्वीप खेळतात त्याच पद्धतीचे फटके सुयोगनं अनेक वर्ष खेळलेत आणि सध्या त्या फटकाचा आविष्कार मैदानाच्या आतमध्ये त्यांनी दाखवला. बॉलला सरळ फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर लॉंग स्टॉप रिजनच्या आतमधनं. आता यावरला रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अगदी पाहत राहिले आणि पंचांनी सांगितलं की फेअर बॉल. म्हणजेच षटक क्रमांक जर तपासून पाहिला ना संदीप सर तर 2 षटकांचा खेळ संपलाय. डगमगत्या स्थितीमधून आता एका चांगल्या स्थितीमध्ये आलेत कारण 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 19 रन देखील झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. करंट रन रेट 9.50चा. आणि याच दरम्यान आपण बघतायत सन्माननीय विनोदजी गावड साहेबांचं शुभागमन झालंय. आई मंडप डेकोरेटर्स आणि साईप्रसाद केबलच्या माध्यमातून जी सेवा आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिले सन्माननीय विनोदजी गावड साहेब. कॅमेरामॅन
आम्ही सन्माननीय अजयजी भोईर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय विनोदजी गावड साहेबांचं करूया भव्य वेलकम. स्पर्धेसाठी नेहमी तत्पर असतात, ज्यांच्या चेहऱ्यावरती आपण सातत्याने स्मितहास्य बघतोय आणि इंटरनेटची सेवा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ते प्रोव्हाइड करतायत, सन्माननीय विनोदजी गावड साहेब सन्मानाचा स्वीकार करतायत. वेलकम विनोदजी गावड साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचे सुपुत्र यज्ञेश गावड यांचं करूया आपण वेलकम. हर्षवर्जी गिनी साहेबांच्या शुभ हस्ते यज्ञेश गावड सरांचं आपण या ठिकाणी वेलकम करतोय. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. थँक्यू सो मच अजित पाटील सर. आता यावेळेला शतरक्षकाची ही मिस्टेक झाली आणि फायदा बॅटरला. बघा, कुणाचे हात कमरेवर आले तर कुणाचे बोट तोंडामध्ये गेलेत, हे स्पष्ट दिसतं. ओ, चांगला ड्राईव्ह होता, ऑफ ड्राईव्ह. स्वीपर कव्हरच्या रिझन मध्ये शतरक्षकांच्या 2 ढळांमधून हा चेंडू पसार झालाय आणि हा आलाय चौकार. चौकाराचा फायदा होईल. धावसंख्या 2 गडी बाद 23. हेमंतच्या पहिल्याच बॉलवर हा प्रहार केलाय. चांगला फटका होता. जिथे आपण पाहता धावसंख्या फलकावरती 23 लागली. या वेळेला जर तपासून पाहिलं तर सध्या इथे फटका खेळलाय खरा. शॉर्ट कव्हरचे खेळाडू तिथे आपल्याला पाहायला मिळतात. आता एकाच वेळावर 2 गाड्या होत्या, नशिबानं साथ नाही दिली आणि इथे ही साथ नाही दिली. त्या अनुषंगाने आपण पाहतात आता धावसंख्या पळून परिपूर्ण केल्या, त्या म्हणजेच इथून 2 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 25. मी म्हणेन की विकेटची शक्यता होती या बॉलवरती, परंतु ॲक्युरेट फेकी नाही आली आणि त्यावेळेला ॲक्युरेट फेकी नाही आली आणि फलंदाज हे आता सेफ मध्ये आहेत. सुयोग आणि साथीनं शैलेंद्र हे 2 फलंदाज, नामवंत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 बॉलचा खेळ झाला. 2 रनसंख्या 25 वर 2. चांगली स्थिती आहे. सुस्थितीमध्ये सध्या तरी दानवेन, पागधरे, पॉइज, एकविरा, वसई हा संघ. आता हा ऑन ड्राईव्ह फुल पिच बॉलला कळून काढला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. स्ट्रेट लॉंग ऑन मधून थ्रो येण्याआधी एकदा मिळाली शैलेंद्रला. एका धाब्याच्या मदतीनं धाबा झाल्या आहेत त्या 2 गडी बाद 26 धाबा. प्रोजेक्टेड स्कोर 54 पर्यंत दर्शवतोय. काय तो जाईल तिथपर्यंत? आता फलंदाज सुयोग आणि शैलेंद्र या दोघांची जर भागीदारी चांगली झाली तर होऊ शकतात, कारण या 2 फलंदाजांकडे ती क्वालिटी आहे. जर 5 षटक्या मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले तर धावांचा वेग वाढणं हा स्वाभाविक आहे, कारण या दोन्ही फलंदाजांकडे तो दर्जा आहे, क्लास आहे. इथे देखील बॅटची कड आणि फलंदाज इथे बाद. इथे विकेटचाच आपण उल्लेख करत होतो आणि त्यावेळेला महत्वाचा मासा गळाला, ज्याचं नाव आहे सुयोग वैती. मागील मॅच मध्ये दमदार कामगिरी, या वेळेला थोडेसे शांत झालेत, बाद होत आहेत. घामागीर सुद्धा झालेत आणि इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता त्यांना. हे बघू शकतात आपण रिप्ले मध्ये. अगोदर ऑफ स्टंपवर थोडेसे क्रॉस झाले, नंतर पुन्हा आले, बॅकफुटला आले आणि ह्याच दरम्यान त्यांचं सुद्धा नियंत्रण सुटलं. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळताना हे नियंत्रण सुटलं. चांगली सफलता मिळवून दिली गोलंदाजाने आणि 3रा धक्का दिलाय. 3 गडी बाद धावसंख्या 26 हेमंत याला ही सफलता मिळाली. नवीन बॅटर खेळण्याकरता मैदानाच्या आतमध्ये विनय छोटे हा खेळण्याकरता गेलाय. एक काळ गाजवला. क्षेत्ररक्षक म्हणून सुद्धा अनेक पुरस्कार या खेळाडूला मिळालेत. विनय छोटे कोळ्या गटातील मोठी स्पर्धा त्याच्या कारकिर्दीमधील 3,33,333 2011 साली हा खेळाडू खेळताना दिसला आणि चमकदार कामगिरी सुद्धा या खेळाडूची झाली होती कामाड येथील मैदानावर. ओहो, सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील धावा 6. स्टँडच्या दिशेने चेंडूला फेकलंय, षटकार आलाय. खूप चांगला फटका बघा, अगदी येता क्षणी स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉलकडे पाहत राहिले, स्लॉट मधला बॉलला फेकून दिलं. समोरचा बॉल ग्राउंडच्या बाहेर. जिथे मात्र आपण पाहतात हा दमदार स्ट्रोक प्रिन्स मूवीच्या माध्यमातून हे खूप चांगले क्षण कैद होतात आणि हा मोमेंट कामर आपल्याला पाहायला मिळतोय. हाय अँड हँडसम, अगदी गगनाला गवसणी घालणारा आसमानी टोला. एबी चषकाचा दमदार षटकार आणि इथे आपण पाहतात आज 40+ क्रिकेटमधनं अनेक तारे सितारे रती महारथी ऍक्शन मध्ये असताना त्यांचा क्लास दाखवून देत आहेत. एज इज जस्ट अ नंबर. वय वाढत चाललंय, 40+ होऊन गेलेत, परंतु खेळण्याची इरादे नाही. या टेनिस बॉल क्रिकेटला आम्ही अगदी जपलेलं आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटला अनेक सारा वेळ दिलाय. डोक्यावरचे केस उगाच पांढरे झालेले नाहीत, कारण आम्ही तो वेळ दिला. या क्रिकेटला जवळून पाहिले, क्रिकेटचा खेळ बदलताना पाहिलंय. गोलंदाज तयार, 32 रन.
पुन्हा एकदा मोठाच फटका खेळायचा होता. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. वेगाने क्षेत्ररक्षक आलेत पुढे आणि बघता बघता आपण पाहू शकता इथून मिळाली ती म्हणजे सिंगल फेकी आली होती. कीपरकडनं झाली चुकी. आता मिळतील 2. पापणी लावते ना लावते संदीप सर. जिथे सिंगल झाली थोडासा बॉल बाहेर गेला, अवांतर गेला, त्यावेळेला संधी साधली आणि त्या रनला कन्वर्ट केलं दुहेरीमध्ये. यस, या 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 34 धाबा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धाबा 3 गडी बाद. आज मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत एक युवा नेतृत्व अर्थात ऋषी अनुप पाटील यांचं मात्र इथे आगमन झालंय. धडाडीचे कार्यकर्ते आणि खऱ्या अर्थाने त्या ऋषी पाटलांचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या तुम्हाला आभारभर शुभेच्छा. हाच दिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो. ऋषी पाटील विशिंग यू व्हेरी हॅपी बर्थडे. येणाऱ्या काळात तुमचा कालावधी हा निश्चित स्वरूपात एक पालघर जिल्ह्यासाठी वेगळा असेल. एक युवा नेतृत्व म्हणून ऋषी पाटील यांच्याकडे आपण पाहिले आणि ते धडाडीचे कार्यकर्ते. ऋषी पाटील तुम्हाला वाढदिवसाच्या आभारभर शुभेच्छा. लाख लाख शुभेच्छा असेल ऋषी पाटील याला. त्यांच्या आयुष्यातील जे काही त्यांनी स्वप्न बघितले ते स्वप्न पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. नुकताच डगआउट्स दाखवला होता. बॅटिंग करणाऱ्या टीमचा डगआउट्स ज्याच्यामध्ये बरेचसे खेळाडू आहेत, समर्थक आलेत वसई येथून. दानवीन पागधरे, एकविरा स्पोर्ट्स वसई हा संघ खेळताना दिसतोय. स्कोर इज 34-3. 3 गडी बाद 34. पुन्हा आपला या अतिथी कक्ष दाखवला गेलाय. फुल टॉस बॉल आणि ह्या चेंडूला थेट पाठवलंय फॉरवर्ड स्कोर लेग पट्ट्या बाहेर. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. चांगला फटका इथे आपण पाहू शकता. अगदी बॉलला जो स्लोवन पद्धतीचा चेंडू होता टप्पा पडण्याच्या आधी पिक केलं आणि तदनंतर सूर्यकुमार यादव कॉपीबुक स्टाईलनं बॉलला सरळ फेकून दिलं मिडविकेट सीमा रेषेच्या बाहेर. जबरदस्त बॅटिंग. फलंदाजाचं नाव आहे ते म्हणजे शैलेंद्र. आता शैलेंद्र ताकद मध्ये आलेत आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या ताकदीचं प्रदर्शन दाखवतात. जबरदस्त फटका. पुढचा बॉल. याही वेळेला आता सध्या बॉल पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेणारा राहिला. फेकी खराब. सध्या मी म्हणेन की ओव्हरथ्रो मध्ये जवळपास 5 ते 6 रन खर्च झाले. क्रिकेटमध्ये 1-1 रनसाठी संदीप सर झगडावं लागतं. क्रिकेटमध्ये 1-1 रनसाठी अनेक सामने बदलताना आपण पाहिलेत. मी म्हणेन 5 रन हे ओव्हरथ्रो मध्ये आलेत, ते त्रास देणारे राहतील. सरपाडा 11 संघाने अगोदरच्या मॅच मध्ये खूप घाई केले आणि इथे पागधरे, दानवीन पागधरे टीम सध्या चांगलं कडक फलंदाजी करतायत. म्हणजेच अगदी योग्य खेळ त्यांचा पाहिलाय समोरच्या टीमचा. पुन्हा एकदा पुलपिच बॉल. चेंडूला खाऊ कॉर्नर. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या दिशेने खेळलं होतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. ते करत नाही कोणती चूक आणि ह्याच बरोबर गोलंदाजाने भागवली संघाची भूक. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय आणखीन एक धक्का. गॉन. 42/4. चौथा धक्का. संदेशला मिळतं यश. पहिल्या चेंडूवर षटकार आला, नंतर 2 धाबा. हे तुम्ही बघू शकतायत. महिला भगिनींना काही युवती सुद्धा क्रिकेट मॅचला बघतायत. म्हणजे जे स्टँड आहेत त्या स्टँड मध्ये क्रिकेटची आवड ज्यांना ज्यांना आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेत. निश्चित स्वरूपात आज क्रिकेट हा खेळ प्रत्येकाच्या पसंतीचा झालाय. क्रिकेट खेळानं प्रत्येकाला एक वेगळं वेड लावलंय. क्रिकेट हा खेळ फक्त क्रिकेट खेळ नसून ही आता भावना झाली प्रत्येकासाठी. क्रिकेटचा खेळ आपण पाहताय. 42 रन 42ला 4. षटक क्रमांक चालू आहे 4थं आणि 4थ्या षटकात 3ऱ्याच बॉलवरती मिळाली विकेट. षटकार आला, दुहेरी रन आली, तदनंतर विकेट आला. तोही फुलर लेनचा बॉल होता. योग्य ते एलिव्हेशन नाही देता आलं त्या बॉलला. बिटवीन द गॅप नाही खेळू शकले आणि त्यावेळेला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तो बॉल जाऊन विसावलाय. नवीन फलंदाज अतिश हे सध्या दाखल झालेत आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. या षटकातील पुढचा बॉल अर्थात 4था बॉल पंचांच्या उजवीकडनं उजव्या हातानं राईट हँड राऊंड डिस्टम्स सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदेश. चला थोडं स्पीडअप करा मित्रांनो. तुम्हाला 5 मिनिटांचा अवधी आहे एक षटक संपवण्याकरिता. आतापर्यंत 19 मिनिटांचा अवधी तुम्ही घेतलाय. प्रत्येक बॉलच्या मागे भरपूर मोठा पॉज घेत आहे आपण. त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती आहे. आता बॅटर सध्या डिले करतायत. तुम्हाला विनंती आहे कारण आजच्या दिवसात अनेक सामने आपण खेळवतो आहेत. आज 40+ लांबणं अगदी संघ इथे आलेत आणि आपलं क्रिकेट चांगलं देखील दाखवतात. पुन्हा एकदा चेंडू मध्ये फार वेग नाहीये परंतु ॲक्युरेट टप्पा आणि शाफ्टन या 2 गोष्टी हे गोलंदाज घेऊन आलेत संदेश आणि आतापर्यंत त्यांनी गोलंदाजी चांगली केली. धावसंख्या या 2 धाव्यांनी संदीप सर जाऊन पोहोचते ती म्हणजे 44ला. सिंगल मिळते. सिंगलच्या साह्याने जाऊन पोहोचते ती म्हणजेच 43 रन्स. 43/4. आतिश भोईर हा खेळाडू आलाय.
पांजू गावातून बिलॉंग करतो हा खेळाडू. नॉन स्ट्राईक इन कडे त्याला तुम्ही बघतायत. स्ट्राईक इन कडे विनय छोटे. गोलंदाज तयार. संदेश राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. विनय छोटे मोठा फटका मिड विकेटच्या पट्ट्या बाहेर. षटकार. AB ग्रुप ट्रॉफी सिक्सर. हाफ ट्रॅकर आणि आत वळणारा चेंडू होता. अगदी योग्य टाइम जुळून आलं. षटकार खेचलाय बॅटर विनयने. चांगला फटका होता. खूप चांगल्या पद्धतीनं संकटाच्या काळात आपण पाहू शकता हा एक प्रगतीकडे घेऊन जाणारा हा षटकार आणि धावसंख्या जर तपासून पाहिली तर 49 वरती जाऊन पोहोचते. चला थोडं स्पीडअप करा. खूप चांगला फटका खेळला. खूप चांगल्या पद्धतीचा फटका खेळला. वेदू 11 डोंबिवली ज्याने प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर स्वीकारलं ते म्हणजे क्षेत्ररक्षण. सुरुवात तर चांगली केलीच होती परंतु तदनंतर आता विनयची बॅटिंग, तदनंतर सुयोग वैती यांची, विशाल कोळी यांची बॅटिंग चांगली राहिली. प्रत्येकानं थोडं योगदान दिलं. विशाल पाटील यांनी उल्लेख केला होता की क्रिकेट 11 जणांचा खेळ आहे. प्रत्येकाने योगदान द्यावं लागतं आणि त्यावर आता चांगल्या सुसज्ज स्कोरकार्डकडे ते अग्रेसर झालेत. षटकातील पुढचा बॉल आणि हा शेवटचा बॉल. आता देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलेत आणि ते सध्या या बॉलला कॅरी करतात. विकेटचं पतन. फलंदाज बाद. गॉन. चला आपण वळतोय मुख्य मंचाकडे जिथे आमच्या मान्यवरांचं शुभागमन झालंय. माननीय ऋषी अनुप पाटील साहेबांचं शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय. या स्पर्धेचे सर्वेसर्वा अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आणि सलील सरांच्या शुभ हस्ते आपण ऋषी अनुप पाटील साहेबांचा करतो या ठिकाणी शुभ सन्मान. आज ज्यांचा वाढदिवस आहे. ऋषी साहेब आपण स्वस्थ राहा, मस्त राहा, चांगल्या कामामध्ये सदैव व्यस्त राहा ही आम्ही ईश्वरचरणी करतोय प्रार्थना. त्यानंतर आम्ही वळणार आहोत. कुणाल सरांचा शुभ सन्मान केला जाईल. आम्ही विनंती करतोय उपेची गरज साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते. कुणाल सर या ठिकाणी आहेत. कुणाल सरांचा शुभ सन्मान. चिन्मय राऊत सरांना आम्ही विनंती करतोय या आपला शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय उपेची गरज साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सन्माननीय प्रकाशजी चौगले साहेब यांचा शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी मंगेशजी भोईर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण करायचं आहे. प्रकाश सरांचा शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावरती करतोय. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर सन्माननीय कुणाल सरांना आम्ही विनंती करतोय खंडेराव भोईर साहेबांच्या शुभ हस्ते कुणाल सरांचं करूया आपण या ठिकाणी वेलकम. मायेचं पुष्पगुच्छ देऊन आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. थँक्यू सो मच. सध्या धावसंख्यांचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत फलकावरती 53. सध्या जर तपासून पाहिलं तर पहिलाच बॉल होता आणि त्या पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. दुसऱ्या बॉलवरतीचा जर विचार केला तर तिथून सिंगल मिळाली म्हणजेच रनसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 54. बॉलचा खेळ जर तपासून पाहिला तर आतापर्यंत या षटकात 2 बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलला फटका खेळलाय करा क्षेत्ररक्षक आहेत तिथे. क्या बात आहे. अतिशय सुंदर कॅच आणि तो कॅच आपल्याला पाहायला मिळतो. यत्नेश एडिट्स आपल्याला पाहायला मिळतात. ब्रँड आहेत रावळ्याचे ज्यांनी अनेक या पालघरच्या खेळाडूंना व्हायरल केलं. एक चांगली सुरुवात त्यांनी केली. एडिटर म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आणि ते यज्ञेश एडिट्स इथे दाखल झालेत. त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक स्वागत. वय वर्ष 15 परंतु कलागुण कौशल्य ज्यांनी मात्र आपल्यातील शोधलं योग्य वेळेत आणि आज प्रत्येक मोठमोठे खेळाडू ज्यांनी व्हायरल केलेत इंस्टाग्राम वरती आणि तेच यज्ञेश इथे दाखल झालेत. 54 रन फलकावरती. बॉलचा खेळ झालाय 3. आता आणखीन 3 बॉल येणं बाकी आहेत आणि नवीन फलंदाज दाखल झालेत ते म्हणजेच धर्मेश. एका बाजूला धानविन पागधरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसईचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जित पाटील कुठे असतील तर प्लीज आपण या.
किंवा नयन पाटील, जीत पाटील किंवा नयन पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे. सध्या स्कोर कार्डला रनसंख्या जाऊन पोहोचते 54. 3 बॉलचा खेळ संपल्या. जो मी उल्लेख केला की हा संघ खेळतोय वसईचा, तो समीरजी चौगुले. आज सध्या ते दुबईमध्ये आहेत. त्यांच्या माध्यमातून दुबई येथे एक चांगलं रेस्टॉरंट ओपन झालंय. आणि महत्त्वाचं आहे की आपली माणसं वसई इथून आज दुबईमध्ये देखील उद्योग करतात. मराठी माणसाचं एक पाऊल पुढे, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. 54 धावा. सध्या जर तपासून पाहिलं तर बॉलचा खेळ झालाय 3. या षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती तयार. खोलातला बॉल, चांगला चेंडू. अब्बा आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच जर आपण तपासून पाहिली तर संघ आहे तो म्हणजेच दादू 11 पालघर विपक्षात मोरिया स्पोर्ट्स सफाळे. बोथ कॅप्टन कम टू द टॉस अँड फिल अप युअर प्लेइंग 11 टीम. दादू 11 पालघर विपक्षात मोरिया स्पोर्ट्स सफाळे. 2 कॅप्टन आपण यायचं. जिथे टॉस केला जाईल मुख्य व्यासपीठावरती. धावांची गती तपासून पाहिली तर आता लेगबाईच्या संख्येत पंच दर्शवतात. 55 धावा या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या. आणि बॉलचा खेळ तपासून पाहिला तर अमर पाटील आम्हाला दर्शवतात की 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या 55ला 6. दानविन पागदरे, एकविरा बॉईज वसई हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉससाठी या दादू 11 पालघर विपक्षात मोरिया स्पोर्ट्स सफाळे. मी दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय की आपण टॉससाठी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाय मित्रांनो. शेवटचा बॉल या षटकातील. गोलंदाजी मार्कवरती तयार. या बॉलला सुपला शॉट. इथे आपण पाहताय चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. फुलर लेनच्या बॉलला फक्त दिशा दिली आणि धावसंख्या आता 1.60 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 60चं हे टार्गेट आहे. मजा येईल मॅच मध्ये ज्यावेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि ते रनचेस बघायला देखील एक चांगली मजा आपल्याला येणार आहे. परंतु पुढचा मॅच दादू 11 पालघर विपक्षात मोरिया स्पोर्ट्स सफाळे. 2 कॅप्टन जर इथे असतील तर लवकरात लवकर टॉससाठी या. तो टॉस देखील तेवढाच महत्वाचा आहे. चला टॉससाठी या. दादू 11 पालघर आणि मोरिया स्पोर्ट सफाळे. चला दोन्ही संघांना एक आपण टॉससाठी या मॅचचा टॉस वक्सई केलवा रोड ग्रामपंचायत माजी सरपंच माननीय उपेजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. या स्पर्धेसाठी उपेजी गरज साहेबांचं खूप हार्डवर्क आहे, अथक परिश्रम आहेत आणि गेले अनेक दिवस ज्यांचे जे अथक परिश्रम राहिलेले आहेत त्यानंतर ही सुंदर क्रीडानगरी आपल्याला बघायला मिळते. आमचे सर्व जे एकनिष्ठ निष्ठावंत आमचे जे सर्व सदस्य आहेत त्यांची जी मेहनत राहिली, खूप मोठी मेहनत आहे. आपण बघतायत या स्पर्धेसाठी आम्ही सफाळे संघ आणि दादू 11 पालघर संघाला विनंती करतोय आपण टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. प्रत्येक संघांना आम्ही ते सूचित करतोय. त्यासाठी वेळ वाया जाऊ देऊ नका. आपण थोडंसं डिसिप्लिन फॉलो करायचं आहे. बोथ टीम कॅप्टन चला विनंती असणार आहे. सफाळे संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. दादू 11 पालघर आपण त्वरित या. टार्गेट उपेजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मोरिया स्पोर्ट्स सफाळेच्या विपक्ष दादू 11 पालघर अशी मॅच आपण बघणार आहोत. आणि या महत्त्वाच्या मॅचचा टॉस एक दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय उपेजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. सामना 6 षटकांचा असणार आहे. चला आपण या ठिकाणी बघतोय हेड इन टेल आहे. कॉल कोण करणार आहे? दादू 11 पालघर संघाचा कॉल आहे. हेड इन टेल आहे. उपेची गरज साहेब कॉइन स्पिन करतायत. दादू 11 पालघर संघाचा कॉल. हेड इज द कॉल आणि आलंय आपण टेल आलेला आहे. मोरिया स्पोर्ट्स सफाळे संघ टॉस जिंकलेला आहे. पाटील साहेब टॉस आपल्यासाठी किती महत्त्वाचा होता? टॉस तसा महत्त्वाचाच असतो कारण आपल्याला काय घ्यायचं नाही आहे ते आपल्याला ठरवता येते. आता राईट तुमच्याकडे आलेले आहेत. काय वाटते काय घेणार? आम्ही क्षेत्ररक्षण करू.
आणि आपल्या संघामध्ये कुठले असे गोलंदाज सध्या टचमध्ये आहेत, लवकर विकेट घेत आहेत आणि समोरच्या टीमवर थोडंसं प्रेशर कन्वर्ट करत आहेत, असे कुठले गोलंदाज आहेत आपल्याकडे? आता गोलंदाज चार पाच गोलंदाज आहेत चांगले, असं काय नाही, पण ज्याची चांगली पडेल त्याला आम्ही डबल यूज करू. थोडंसं सस्पेंड ठेवत आहेत, हरकत नाही आहे. टॉस जिंकले आपण घेतले क्षेत्ररक्षण. आपण टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं? मी सुद्धा क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आणि कसं फील करताय तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर जे भव्य मॅनेजमेंट आपल्याला बघायला मिळते? पालघर जिल्ह्यातील एक उत्कृष्ट सर्वोत्कृष्ट स्पर्धा म्हणून आपण बघतायत आणि सातत्याने ग्रामीण खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ देण्याचं काम आदरणीय अजयजी भोईर साहेबांच्या माध्यमातून होतं. काय म्हणाल? नक्कीच ही टुर्नामेंट एक प्रतिष्ठेची टुर्नामेंट आहे. मला वाटतं पालघर जिल्ह्यात प्रथमच 3 लाखाचं बक्षीस देणारी टुर्नामेंट आहे. होतकरू खेळाडू आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देणारं अजयजी भोईर साहेब काम करतायत. त्यांना हार्दिक शुभेच्छा. भविष्यात अशाच टुर्नामेंट करत राहा आणि सगळ्यांना चान्स द्यायचा. 40+ जे काय त्यांचे पॅनल्स आहेत, खूप चांगली स्पर्धा आहे आणि खरंच शुभेच्छा. नक्कीच बेस्ट ऑफ लक असणार आहे. अतिशय सुंदर स्पर्धा आपण बघितलं आहे. यंदाचं प्रामुख्याने 3 लाख रुपये असणारी यंदाचं दुसरं वर्ष आहे. आपण जे पहिल्यांदा एबी ट्रॉफी 2 लाख रुपये आणि आता मात्र 4थ्या आणि 5व्या वर्षामध्ये 3 लाख प्रथम पारितोषिक अशी स्पर्धा आपण बघता. एक दैदिप्यमान सोहळा, प्रत्येकाने यावं, कौतुक करावं. एक सुंदर मॅनेजमेंट आणि इथून एक भव्य व्यासपीठ जेव्हा तुम्हाला मिळतं ना, तुमच्या नावाला 4 चांद लागतात आणि या स्पर्धेमधली तुमची उल्लेखनीय कामगिरी ही खऱ्या अर्थाने तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र ओळखत असो. या स्पर्धेतल्या कामगिरीवरती प्रत्येकाचं लक्ष केंद्रित असतं. काय म्हणाल सर? खरोखरच अगदी योग्य उल्लेख केला या स्पर्धेबाबत. कारण प्रत्येकाची इच्छा असते या स्पर्धेमध्ये खेळायची. कारण काही वेळेपूर्वीच मॅच सुरू झाल्यानंतर भरपूर काही कॉल्स येऊन गेले की आम्हाला एंट्री मिळेल का, एक गाव एक संघामधून आमची खेळण्याची इच्छा आहे. मोठी स्पर्धा आहे ही. भावेश पुणेकर ह्या सुद्धा शुभेच्छा देत आहेत. त्यांनी सुद्धा प्रिन्स मोबाईल्सद्वारे या स्पर्धेला पाहिलं आणि त्यांच्या या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या. द ग्रेट मराठा परिवाराचे ते सदस्य आहेत आणि तो संघ कदाचित आपल्याला या मैदानावर खेळताना दिसेल. वळूया आपण मॅचच्या दिशेने. टार्गेट आहे 60चं आणि या 60 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता साई आणि योगेश हे 2 बॅटर उतरलेत. पहिले षटक विशाल कोळीचं. पहिलाच बॉल फुलपिच बॉल होता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दर्शवलाय. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धावेची सुरुवात होतोय. व्हाईट बॉलने सुरुवात केली गोलंदाज विशालने, जो मागच्या मॅचचा हिरो ठरला होता. नव्याने तुम्हाला स्टार्ट करावं लागतं. क्रिकेट म्हटल्यानंतर प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला तुमचं बेस्ट द्यावं लागतं. तुम्ही मागच्या मॅचमध्ये काय केले विसरून जा आणि समोर लक्ष केंद्रित करा. तुमचं भविष्य उज्ज्वल असणार आहे. पुढील चेंडू गुडघ्यावरती हलकासा बॅलन्स बनवून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल आलाय. तसं आपण 5व्या वर्षाची गौरवशाली वर्षामध्ये पदार्पण केलंय. एक सुंदर मॅचचं नियोजन बघायला मिळते आणि यशाची शिखरं काबीज करणारी स्पर्धा जर कुठली असेल तर ती एबी ट्रॉफी आहे. आणि त्यासाठी एका बाजूने आमचे एबी ट्रॉफीचे जे समर्थक आहेत, ग्रुप आहे, ज्यांचं जे अथक परिश्रम आपण मैदानाच्या आतमध्ये बघाल, जे आगळं वेगळं रूप आहे. या बॉलनंतर मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. ओके, गोलंदाज तयार आहे. थोडंसं स्लोवर वन मागे ठेवलं होतं चेंडूला. ऑन साईडला आडव्या बॅटने खेळलं गेलं. मिड विकेट मधून थ्रो येण्याआधी 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्या 2ने योगेशने आपलं अकाउंट ओपन केलं आणि धावा झाल्या आहेत त्या सध्याच्या घडीला बिनबाद 3. संदीप सर, तुम्ही महाराष्ट्रभर समालोचन करत असतात. अनेक मैदानं तुम्ही जवळून बघितलेले आहेत, परंतु इथे आल्यानंतर आपण बघताय इथून जर आमच्या समोरून जी स्ट्रेट थ्रू लाईन आपल्याला बघायला मिळते ते परफेक्ट थ्रू आहे. हे जे मॅनेजमेंट आहे ना, हे मॅनेजमेंट एकदम टॉप क्लास बघायला मिळते. अगदी बरोबर. अतिशय चांगली सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा आहे. चांगली सजावट आपल्याला चोहेपासून पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल राईट सरप्राईज केलाय. थोडासा बाहेर काढला होता. लेग कटर चेंडू टाकलाय यावेळेला विशाल कोळी या गोलंदाजाने. बघू शकताय तो वाईड लाईनच्या आतून हा चेंडू वळण घेतोय आणि हे दृश्य आपल्याला रिप्लेद्वारे पाहायला मिळतोय. हा डॉट बॉल. नक्कीच डॉट बॉल बघायला मिळतोय. पुढील चेंडू विशाल. यावेळेला हुक केलंय. टायमिंग प्रॉपर. पाठवलंय चेंडूला. स्टँड डिलिव्हर्ड. येतो येते षटकार. कारण सन्माननीय अजयजी भोईर म्हटल्यानंतर एक डिसिप्लिन, अनुशासन, कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर
म्हणून सातत्याने आपण त्यांना संबोधतोय, कारण स्पर्धा यशस्वीपणे आयोजन प्रत्येक जण करतात, परंतु ते नियोजनामधलं तुमचं मॅनेजमेंट असतं, कुठल्या गोष्टीकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यायचे, ते काटेकोरपणे ही स्पर्धा हँडल करतायत. म्हणूनच कमी वेळामध्ये जास्त प्रसिद्धीला आलेली स्पर्धा जर कुठली असेल तर ती आहे एबी ट्रॉफी. प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता हा, म्हणूनच बॅटरने ताकद झोकली पूर्णतः या फटक्यावर. हा फटका खेळताना आणि 6 धावा मिळवत आहेत योगेश. पुढचा बॉल, दॅट्स अ बेटर लाईन. ह्याच लाईनने गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला आणि योग्य त्या दिशेने आता टप्पा पाहायला मिळाला. 5 बॉलची समाप्ती, 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर आहे बिनबाद 9. टार्गेट आहे 60चं टार्गेट कोण कोणाचे लावतोय वाट. टार्गेट आहे 60. अंतिम चेंडू असणार आहे षटकातील. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, बॅटला ब्रश करतोय, हलकासा थर्ड स्लिपमध्ये ट्रॅबल झालं, सिंगल कंप्लीट होते. डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड 10 वरती पोहोचलाय. जित पाटील कुठे असतील, आपण मुख्य मंचाकडे. जित पाटील धावसंख्या 10 वरती पोहोचले. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. आता 50 बनवायचे आहेत. 24 चेंडूंचा खेळ शेष आहे. 12.50च्या सरासरीने तुम्हाला रन्स बनवायचे आहेत. मॅच इंटरेस्टिंग दिशेकडे जाते. अस्तित्वाची लढाई आहे. विजय हा आम्हाला हवा आहे. विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना एका बाजूने वेदू 11 डोंबिवली संघ आपल्याला बघायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूने बागदरी पॉईज एकविरा स्पोर्ट्स वसई हा डिफेन्स करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटल रंगणार आहे सर. आणि सर्वांच्या हृदयाचे टोके वाढवत एबी ट्रॉफीजला एक क्लास या मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अगदी बरोबर, योग्य तो उल्लेख या ठिकाणी तुम्ही करतायत. आता या सेकंड इनिंगला जेव्हा सुरुवात झाली ना तेव्हा वेळ होती 10:18 म्हणजेच 5 मिनिटं घेतलेत या पहिल्या षटका करता. त्याही पेक्षा जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. जास्त वेळ घेतला तर मग 5व्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. सो अगोदरच तुम्ही ठरवून ठेवायला पाहिजे. एबी ग्रुपला बऱ्याचशा शुभेच्छा देताना आपल्याला दिसत आहे. कटआउट्स आपण बघू शकतायत. कन्हैयालाल के जैन यांचं, किराणा अँड जनरल स्टोअर त्यांच्यासुद्धा शुभेच्छा मिळत आहेत. म्हणजेच या परिसरातील बऱ्याच लोकांनी या स्पर्धेला पसंती केलेली आहे, पसंती मिळतोय. आता पॉवर प्लेचं षटक संपलंय. दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे P2. धर्मेश लेफ्ट आर्मचा मारा, चेंडू हवेत आहे. बघूया. ओहो, हा चेंडू शतरक्षकाला आता सतवतो, कारण ऑन साइडचा चेंडू ऑफ साइडला पुन्हा गेलाय. काय म्हणाला अजितजी, ही आउटफील्डचा चमत्कार आहे की कसं? धावसंख्या आता इथे पुढे जाताना दिसतंय धावसंख्या पोहोचली ती 13 बॉल हवेमध्ये फिरला होता आणि चेंडू हवेमध्ये असताना मी तुम्हाला म्हटलं होतं की बॉल या दिशेने येणार आहे आणि पडल्यानंतर तेच घडलं. 3ने धावसंख्या फ्लाय झाल्याने 13 वरती पोहोचते. चांगली बॅटिंग करताना आपण योगेशला बघतोय. आता समोर साई आहेत. मागच्या मॅचमध्ये चांगले खेळ. इथे टार्गेट मोठं असताना त्यांची इनिंग कशी बहरेल यासाठी मात्र वेदू 11 डोंबिवली संघ त्यांच्याकडे लक्ष केंद्रित केलंय. एक अद्भुत स्पर्धा, एक सुंदर मॅनेजमेंट. नुकताच आमचे मित्र सुदेश पाटील या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यांनी स्पर्धा आम्ही दरवर्षी यूट्यूबच्या माध्यमातून बघत असतो, परंतु आज इथे दाखल झाल्यानंतर जो ॲटमॉस्फिअर आहे क्रिकेटचा, जे उत्कृष्ट मॅनेजमेंट आहे, बरं वाटलं इथे दाखल झाल्यानंतर असे नुकतंच त्यांनी मला कमेंट केले. तर वेळ धावसंख्या 4ने फ्लाय होते पोहोचते ती म्हणजे 17 वरती 17 धावा. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती. चांगला टप्पा पाहिला आणि या चेंडूला मिडविकेटच्या दिशेने वळवलं बॅटरने. जिथे 4 धावा मिळतील, शतरक्षक अडू शकले नाहीत त्या चेंडूला. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 17 धावा. 22 बॉल शिल्लक आहेत आणि 22 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 43 धावांची गरज आहे. कष्ट तर करावेच लागतील या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमला सुद्धा. पुढील चेंडू हो, यावेळेला थोडासा ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. चांगली गोलंदाजी करताय धर्मेश. उत्कृष्ट लेंथ लाईन ही ज्याची ओळख आहे आणि संकट काळामध्ये आपल्या संघाची जी ताकद आहे आणखीन कशी मजबूत होईल यासाठी धर्मेश आणि विशालांचा जो रोल असतो ना, हा भरपूर मोठा असतो आणि त्याचा प्रयत्न त्याच दिशेने होताना दिसतोय. हा चौकार लागल्यानंतर वापसी तर होते या काळाडूची, गोलंदाजाची. स्ट्राईक इनकडे साई आहे. योगेश 12 वर खेळतोय, साई खेळतोय 4 वर. स्लोवर 1, चेंज ऑफ पेस. ओ जेल ड्रॉप. अगोदरच भविष्य बघतायत आमचे समालोचक अजित पाटील,
कारण त्याने आधीच म्हटलं होतं की हा झेल कॅरी होणार नाही आणि त्याचबरोबर हा झेल ड्रॉप झालाय. फायदा मिळाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलस्वरूप 2 धाव मिळतील. धावसंख्या बिनबाद 19 वर एकही फलंदाज बाद झाला नाही. थोडीशी संकट फिल्डिंग करणाऱ्या टीमची सुद्धा वाढतील आता. नक्कीच थोडंसं रनाचा जो ॲडव्हान्टेज आहे त्यांच्याकडे, परंतु क्रिकेट आहे, 1-2 मोठे शॉट वेदू 11 डोंबिवली संघाला थोडंसं पुढे घेऊन जाईल आणि इथून जर एखादा विकेट आला, 1-2 डॉट बॉल आले, विकेट ज्या वेळेला जातो ना संदीप सर, त्यावेळेला नुसतं विकेट जात नाही, एक डॉट बॉल सुद्धा येतो आणि ते जे प्रेशर आहे ते प्रेशर कधी कधी तुम्हाला खूप बॅकफुटवरती घेऊन जातं, कारण नवीन फलंदाज येतो, त्याला टाइम जाते सेट होण्यामध्ये आणि तो वेळ हा तुम्हाला घातक ठरू शकतो. बघूया पुढील चेंडू 19 वरती 0. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. समोर आपण साईला बघतोय. गोलंदाज धर्मेश, गोलंदाजी ट्रॅक वा पुलटॉस आहे. टायमिंग, स्वीट साऊंड, गोड आवाज लॉंग ऑनच्या डोक्यावर येतोय. बघायचं आपण टायमिंग कसं झालंय. खूप चांगलं टायमिंग. त्याच्यानंतर चेंडू हा 1 बाउन्स ओव्हर द रोप बघायला मिळालाय. धावसंख्या पोहोचते ती 23 वरती. इथे इरादे पक्के आहेत. आमच्या अस्तित्वावर जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो ना, तेव्हा आम्ही आमची असलेली पूर्ण ताकद, टीमवर्क, स्ट्रॅटजी सर्व काही पणाला लावू आणि एबी ट्रॉफी सारख्या जबरदस्त स्पर्धेमध्ये आमचं अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करू. हा मेसेज आहे या चौकारानं. करंट रन रेट 12.55 चा आहे आणि रिक्वायर्ड रन रेट थोडासा कमी होताना दिसलाय. 19 मध्ये 37 पाहिजे. सरळ बॅटने ओव्हर पिच बॉलला खेळून काढलाय. 1 धाव मिळाली. सहजरित्या ती 1 धाव पूर्ण होतोय. थ्रो थोडासा अलसपणा पाहायला मिळाला या फेकीमध्ये. फायदा उचलला बॅटरने. 1 धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धाबा झाल्या आहेत त्या बिनबाद 24. वेदू 11 डोंबिवली टीम. डोंबिवली विरुद्ध वसई असा हा बॅटल आहे आणि 12ची सरासरी मेंटेन करतायत, म्हणजे 18 चेंडू 36चं इक्वेशन आहे. हृदयाचे ठोके वाढणार आहेत. क्लास सुंदर बघायला मिळत आहे कारण इथून येणारा प्रत्येक क्षण हा दोन्ही संघाचं टॅलेंट, त्यांची रणनीती, त्यांच्या फलंदाजाने घेतलेला पावित्र्य इथं एक सुंदर समन्वय आपण बघणार आहोत. यस, अगदी बरोबर. तत्पूर्वी 2 षटकांकरता खर्च झालेला वेळ आहे 11 मिनिटांचा. त्यामुळे जास्त वेळ आणखीन जर तुम्ही घालवलात तर मग 5व्या षटकामध्ये 1 काढू तुम्हाला आत घ्यावा लागेल. 2 षटकांकरता 11 मिनिटं खर्च झालेत, लक्षात असू द्या. डिसिप्लिन भरपूर महत्वाचं. तुमचं डिसिप्लिन जर तुमच्या जीवनामध्ये असेल, क्रिकेटमध्ये असेल, तर ते ब्राईट होतं आणि तीच या ठिकाणी गरज आहे. नवीन गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक व विशाल कोळी आले. सुंदर गोलंदाजी करतायत. 12ची सरासरी मेंटेन करायची आहे. दादू 11 डोंबिवली संघाला, वेदू 11 डोंबिवली संघ पण बघतायत. 18-36 टार्गेट. मॅच इथून जर बघितलं सर ना, बॅलन्समध्ये उभी आहे. इथून जर चूक झाली कुठल्याही संघाची, तो बॅकफुटला जाईल आणि ते सुनिश्चित आहे. तुम्हाला चुका करायच्या नाही तिथे. 12च्या सरासरीने सध्या ती वाटचाल आहे, कारण तीच सरासरी त्यांना मेंटेन करायची आहे. 12च्या सरासरीनेच पुढे जायचं आहे. आता 18 बॉलमध्ये 36 पाहिजे. डावकुऱ्या हाताचा बॅटर स्ट्राईक इनकडे साई. 11 या धावसंख्येवर खेळतोय. चांगलं प्रदर्शन आहे साई या बॅटरचं वेदू 11 डोंबिवली संघाकडून. आता विशाल कोळीला चांगली गोलंदाजी करावी लागेल. यॉर्कर, वाईड यॉर्कर टाकायचा होता, त्यामुळेच फॉरवर्ड डिफेन्स केला आणि स्लिम मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर 1 धाव पूर्ण केली साईने. एका धाव्याच्या मदतीनं धाबा झाल्या आहेत त्या 25 धावा. दबाव आता वाढू शकतोय. एखादा डॉट बॉल किंवा विकेट दबाव टाकू शकते प्रत्युत्तर देणाऱ्या टीमवर. 25 वर एकही गडी बाद नाही. 25 वरती विदाउट लॉस आपण बघतायत. स्ट्राईक वरती येते योगेश. 7 मध्ये 12 बनवलेले आहेत. समोर पण विशालला बघतो. हे बॅटल भरपूर महत्वाचं, कारण इथून मॅच कुठल्या दिशेने जाते ते क्लिअर होणार आहे. त्यासाठी 5 चेंडू बिग इम्पॉर्टंट दोन्ही टीमसाठी. पुढील चेंडू गोलंदाजी ट्रॅक व विशाल खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. वेग आहे. डॉट बॉल इथे बघायला मिळतोय. विशालची खासियत आहे आणि विशालचे 4 चेंडू आहेत ना सर, या मॅचची दिशा ठरवणार आहेत. इथून जर धावा आल्या तर मात्र मॅच दुहेरी वळणावरती आपण बघणार आहोत. म्हणूनच त्यांनी लाईन आणि लेंथवर जास्त फोकस केलाय की अगोदर मी काय चुका केल्यात आणि आता मी काय करावं लागेल मला. विशाल कोळी गोलंदाजी मार्गावर तयार. धावसंख्या 25. लोअर फुल टॉस बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा होता. स्वीपर कव्हर मध्ये शतरक्षक आहेत. थ्रो करण्याआधी 1च धाव मिळाली बॅटरला. एकापेक्षा काही मिळणार नाही. धावसंख्या झाली आहे ती 26 धावा.
दबाव वाढवण्याकरता योग्य रणनीती पाहायला मिळाली वसई टीम द्वारे. 26 वर एकही गडी बाद नाही. 15 बॉल शिल्लक आहेत आणि 15 बॉल मध्ये 34 धावा पाहिजेत. 3 चेंडूवरती एक्युरेसी परफेक्ट राहिली आहे. फ्लेंथ लाईन सुंदर मेंटेन करतायत. कन्सिस्टन्सी ठेवावी लागणार आहे. बघूया 3 चेंडू भरपूर महत्वाच्या. पुढील चेंडू हो लवकर खेळले. एक धाव मात्र मिळणार आहे. चांगली गोलंदाजी विशाल थोडंसं प्रभावित करतायत. संघाचं मनोबल वाढवतायत. लेग बाईटने सिंगल कंप्लीट झाली आहे आणि बॅटिंग टीमकडे आता थोडंसं प्रेशर कन्वर्ट झालंय. परंतु क्रिकेटचं मैदान हेच सांगतं की ज्या ज्या वेळेला तुमच्याकडे प्रेशर कन्वर्ट होतं ना ते कन्सॉलिडेट होऊ देऊ नका. आणि ते जर कन्सॉलिडेट झालं तर मात्र खूप महाग पडू शकतं. नो डाऊट. आता 27 वर दोन्ही बॅटर चांगली 27 धावांची भागीदारी रचताना दिसत आहेत. विशाल याचं एक चांगलं षटक पडताना दिसतंय आपल्याला. गोलंदाजी मार्गावर तयार विशाल. ओ आता ऑफ स्टॉमर थोडासा सफल झालाय. चेंडूला उडवलंय. फोर्स केलंय. लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर. AB ग्रुप ट्रॉफी सिक्सर. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. थोडेसे सफळ झाले. मजबूर केलं. चांगला चेंडू होता परंतु टायमिंग तितकंच चांगलं झालेलं आहे. बाहेर निघणाऱ्या चेंडूला जो पिकअप केलेला आहे किंवा सरळ डाऊन द ग्राउंड जे खेळलेले आहेत क्लास आहे या बॅटरकडे. चेंडू चांगला होता परंतु षटकार आलाय. आणि जसं मी मगाशी म्हटलं होतं कन्सिस्टन्सी इज बिग इम्पॉर्टंट. आणि तेच इथे कन्सिस्टन्सीला थोडंसं ब्रेक केलंय. आता पूर्णतः दबाव हा फिल्डिंग करणाऱ्या टीमवर आहे. रिॲक्शन जरा वेगळीच पाहायला मिळाली बॅटरची सुद्धा. हे आपण नुकताच रिप्लेमध्ये बघितलं. आणि म्हणतात ना की सत्ता जर वेळेनुसार बदलली नाही तर तिचं रूपांतर हुकुमशाहीमध्ये होत असं. इथे हुकुमशाही आहे बॅटरची. 33 धावा बिनबाद. पुढचा बॉल कोळवटामध्ये चेंडूला काढलंय खोदून आणि एक्स्ट्रा कव्हरची जागा काढली शोधून. मिळतील धावा 4. AB ग्रुप ट्रॉफी आलाय चौकार. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. स्लॉट मध्ये चेंडूला टायमिंग प्रॉपर केलंय. चौकार आलाय. मी म्हटलं होतं की 3 मध्ये फक्त तुम्ही 2 दिलेले आहेत. 3 मध्ये जरी 5-6 आल्या असत्या हरकत नाही. परंतु आता चौकार आणि षटकार म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर टोटली रन्स आलेले आहेत या षटकामध्ये 13. म्हणजे आता 12 चेंडू आणि तुम्हाला 23ची गरज असणार आहे. जर विशालनं कमी धावा दिल्या असत्या प्रेशर थोडासा बॅटिंग टीमकडे आला असता. त्यासाठी विशालचं हा स्पेल आहे ना भरपूर महत्वाचा होता. परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती वेदू11 डोंबिवली संघानं जो इंटेंट क्लिअर केला. आणि फलंदाज जर आपण बघितलं जो फलंदाज खेळतोय योगेश षटकार मारल्यानंतर ज्या पद्धतीने ते बॅटचं चुंबन घेत आहेत आणि थँक्यू म्हणतायत ते सांगतायत आमचा आत्मविश्वास वाढला आणि थँक्यू. हा जो चौकार आलाय तो भरपूर महत्वाचा राहणार आहे सर. चांगली माहिती आहे. आमचं स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. खऱ्या अर्थाने अमर पाटील चांगल्या लेखाजोखा आमच्यापर्यंत ठेवतात. त्यामुळेच आम्ही धावतं समालोचन सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. काही चुका होत असतील तर त्याबद्दल क्षमा सुद्धा असेल. परंतु एक षटकार ठोकल्यानंतर त्यांनी 10 वेळा चुंबन सुद्धा घेतलंय आपल्या त्या बॅटचं. असा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटर मिस्टर योगेश. स्कोर इज 37. तर तुम्ही आता नुकताच अमरजी पाटील यांचा उल्लेख केलेला आहे आणि तुम्हाला ज्ञात असेल. परंतु ज्या ज्या वेळेला लीग मॅचेस आपण बघतोय स्कोररची भूमिका भरपूर मोठी असते. त्यासाठी अमर पाटील यांना भरपूर मागणी असते. कारण अमर पाटील म्हटल्यानंतरचे रन रेट तुमच्याकडे बघायला मिळतो की किती चेंडूमध्ये किती धावा तुम्हाला हव्या आहेत. यांचं एक सुंदर कामगिरी त्यांच्या माध्यमातून होत असते. म्हणून सर्वात पालघर जिल्ह्यातील एक बिझी स्कोरर म्हणजेच कोण तर अमर पाटील आपल्याला बघायला मिळतात. नेहमीच आपण उल्लेख करत असतो की आमचे गुणलेखक जर सक्षम असतील तर आमचं समालोचन सुद्धा सक्षम होत असतं. म्हणजे समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून त्याला ओळखलं जातं. आणि अमर पाटील म्हटलं तर मॅन ऑफ गोल्डन फिंगर म्हणून त्याचा उल्लेख आपण करूया. वेळ जास्त खर्च करताय तुम्ही हे सुद्धा लक्षात असू द्या. आता इक्वेशन आणि सिच्युएशन काय सांगतंय. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू 23ची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर आतिश भोईर हा खेळाडू उतरलाय. एका छोट्याशा पांजो बेटामधून पुढे आलेला खेळाडू. टेनिस विश्व गाजवलं या खेळाडूने. मला अनेक खेळी त्याच्या आठवत आहेत. 5 बॉलमध्ये 5 षटकार त्याने ठोकले. हा विक्रम केलाय त्याने. विकेट टेकर गोलंदाज प्रारंभिक फलंदाज अशी सुरुवात त्याची राहील आहे. आणि आता 40+ क्रिकेटमधून त्याला संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं तो करेल काय. 12 मध्ये 23 पाहिजेत.
भागीदारी तोडण्याकरता रणनीती तर राखलंय, परंतु अजून तो विश्वास राहिला नाही. मैदानाच्या आतमध्ये खेळाडूमध्ये विश्वास असायला पाहिजे. आत्मविश्वास हा सर्वात जवळचा मित्र आहे तुमच्या. आत्मविश्वास नावाचा मित्र जर तुमच्या जवळ असेल तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करणार नाही. गोलंदाज तयार. फुलपिच बॉल ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धावाच्या मदतीनं धावा झाल्यात त्या 38 धावा. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 11च्या सरासरीने पाहिजेत 22. नक्कीच आत्मविश्वास हा एक असा वृक्ष आहे ना, तो जमिनीवरती नाही तर हृदयामध्ये निर्माण होतो. आणि जेव्हा तुमच्या हृदयामध्ये निर्माण झाला ना, विश्वामध्ये कुठेही तुम्ही जा, तुमच्या नावाची चर्चाही राहते. काय ड्राईव्ह केलंय, एक्सिलंट चौकार आलाय, एक अप्रतिम टायमिंग, चांगला क्लास बघायला मिळालाय फलंदाजाच्या माध्यमातून. जास्त जोर नाही, नजाकत आणि टायमिंग. 4 धावा साईच्या बॅटमधनं येत आहेत. इनक्रेडिबल. क्रिकेटचं मादक सौंदर्य काय असतं ते या चौकाराने दाखवलंय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या फुलली, धावसंख्या वाढली, धावसंख्येला गती मिळाली. धावा झाल्यात बिनबाद 42, 42 विदाउट लॉस. आता 11 मध्ये पाहिजेत 18 धावा. विकेट या ठिकाणी मिळत नाही. डब्ल्यूच्या शोधात, डब्ल्यूच्या शोधात आहेत बबलू. कोलबट टपाचा चेंडू होता. आता शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. टायमिंग प्रॉपर होताना दिसलं नाही. एलिव्हेशन प्रॉपर नव्हतं. धाव संख्या 1 ने पुढे गेली आणि धावा झाल्या आहेत त्या 43 धावा. 10 बॉल मध्ये पाहिजेत 17 धावा. चांगल्या पद्धतीने मॅच पुढे जाते. इथे मात्र ब्रेक थ्रूच्या शोधात आहेत. आणि दुसऱ्या बाजूने दोन्ही फलंदाजाचं गेम प्लॅनिंग आहे. विदाउट लॉस आपल्याला पुढे जाता येईल का आणि ते कसं जाता येईल यासाठी गेम प्लॅनिंग सुरू आहे. मॅच पुढे जाताना आपण बघताय. पुढील चेंडू बॅटचा ब्रश करतोय आणि कॉट बँडच्या रूपानं जिथे विकेट इथे बघायला मिळते. थोडंसं चुकीचा शॉट बघायला मिळाला. कॉट बँडच्या रूपानं विकेट गिरता हवा. मोझिक प्ले नाही होणार. आमचे थोडेसे डीजे मास्टर बिझी आहेत. विकेट आला इथे. हलकस बाहेर काढलं होतं अजित सर या चेंडूला आणि त्या चेंडूवर फसले गेलं बॅटर योगेश. हताश होतात, परंतु इतर त्यांच्या डगआउट्स मधील त्यांचे सहकारी खुश असतील, कारण एक बहारदार इनिंग खेळून योगेश बाद होत आहेत. 12 बॉलचा सामना केला. 12 बॉलमध्ये 23 धावांचं त्यांचं योगदान पाहायला मिळालं. 43 वरही पहिला धक्का दिलाय. परंतु इथे काय घडू शकतंय, इथे आत्मविश्वास पुन्हा एकदा परतू शकतोय वसई या टीमचा. दानवीन पागधरे 11 एकविरा स्पोर्ट्स वसई टीम वापसी करू शकतं. वापसीसाठी योग्य वेळ आता या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणूनच आयुष्याचं गणित आहे ना, ते एका तत्वावर अवलंबून आहे. कष्ट आणि आत्मविश्वास हे सूत्र जर तुम्ही एकत्रित आणलं ना तर येणारा काळ हा दैदिप्यमान असतो. इथे सुद्धा तुम्हाला आत्मविश्वास आणि मेहनत करावीच लागेल या मॅचला जिंकण्याकरता. मग ते बॅटर असो किंवा बॉलर असो. पाहूया काय करतायत, काय रणनीती असेल. आता सन्युमान मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत दाखल होत आहेत. संदीप न्यूमॅन संदीप आलेले आहेत. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा तुम्ही चांगली इनिंग खेळतायत, चांगली इनिंग बिल्ड करतायत आणि अशा नाजूक स्थितीमध्ये जेव्हा तुमचा विकेट जातो ना, तेव्हा येणाऱ्या फलंदाजाकडे एक मोठी जिम्मेदारी असते. बघूया संदीप दाखल झालेले आहेत. सन्माननीय विकी घरत नवली ला बिलॉंग करणारे एक अप्रतिम व्यक्तिमत्व आहेत. आम्ही विनंती करतो विकी घरत सरांना आपण या मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. आता येणारी चेंडू तुमच्याकडे ते 9 आणि 17ची गरज आहे. थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. पुढील चेंडू न्यूमान संदीप. ओ शॉर्ट बॉल होता. ऑप्शनच्या बाहेर जाणारा. थोडंसं हलकं स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा पावित्र्य होता तिथे. डॉट बॉल. प्रेशर 2 डॉटनं मांडले. जसं मी मगाशी म्हटलं होतं की पार्टनरशिप तुमची बिल्ड होते, परंतु अशा नाजूक स्थितीमध्ये जेव्हा तुम्ही विकेट देताना तेव्हा येणारा फलंदाज थोडासा संभ्रमावस्थेमध्ये असतो आणि त्याची जी संभ्रमावस्था जर डॉट बॉलमध्ये कन्वर्ट झाली ना, प्रेशर थोडासा वाटचाल थोडीशी कठीण असते. आणि इथे चेंडूचा पाठलाग करण्याचा इरादा केला होता. थोडंसं शफल क्रॉस झाले होतं बॅटर. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर. ताकद लावलाय. चेंडू हवेत होता. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत प्रमोद आणि अचूक थ्रो करतायत. एकच धाव मिळाली बॅटरला. एका धाव्याच्या मदतीनं धावा झाल्या आहेत त्या 1 गडी बाद 44. आता इक्वेशन आणि सिच्युएशन अशी झाली या मॅचची
चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये जिंकण्याकरता 16 धावांची गरज आहे. 7 मध्ये 16. जबरदस्त वापसी केले गोलंदाजानं. बघूया अंतिम चेंडूवरती त्यांचा हा जो स्पेल आहे ना त्याचं विश्लेषण केलं जाईल. शॉन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, त्यांनाही जवळून क्रिकेट बघायचं आहे. खरं एक उत्तम मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. बघूया पुढील चेंडू. ओ, मी म्हटलं होतं तुम्ही स्टार्ट तुमचा आगाज जबरदस्त आहे, परंतु अंजाम तुम्हाला जर चांगला करता आला नाही, फिनिशिंग तुम्हाला चांगलं देता आलं नाही, हा थोडंसं पुढे खेळवलाय. फलंदाज तयार होते या शॉटसाठी. जसा रडार मध्ये आला ना, स्लॉट मध्ये आला ना, तसा ठोकलाय सरळ मॅरिटोरी सिक्स. प्रत्येक बॅटरचा आवडता चेंडू आहे तो ओव्हर पिच बॉल आणि अगदी पुढ्यात टाकलाय आणि योग्य ते फिनिशिंग टच दिलाय बॅटरने. षटकाराची मदत मिळाली, षटकाराच्या मदतीनं धाबा झालेल्या आहेत त्या 50 धाबा. काम 50 बन गया आहे आणि प्रतिस्पर्धी संघाच्या सुद्धा 4 षटकारामध्ये 50 धाबा होत्या. म्हणजेच मॅच अजून संपला नाही. अजित सर, मॅच बॅलन्सिंग आहे. मला वाटते फिल्डिंग करणारी टीम सुद्धा पलटवार करेल, कारण अतिशच्या त्या षटकामध्ये विकेट सुद्धा मिळाली, षटकार जरूर आलाय. आता हालचाली वाढल्यात फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये पाहिजेत 10. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय. 6-10 इथे बनवायच्यात कंपल्सरी चेस, हा जो आपल्या स्पर्धेचा नियम आपण या ठिकाणी बघतोय. 6 चेंडू 10ची गरज आहे. प्रवास खूप चांगला राहिलाय. आता डिफेन्स करण्यासाठी नवीन गोलंदाजाला डेथ ओव्हरमध्ये आणले गेले. थोडंसं चार्ल्स फिक्र के बादलों में चमक हौसलों की गवाना नहीं, कठिन होती है ख्वाबों की डगर, तुम भी सबर में डर जाना नहीं, सीखना अपने गलतियों से, कोशिशों से कभी घबराना नहीं, कितना भी भटकाए तुम्हें मंजिल से नजरे तुम हटाना नहीं. इथून मंजिल आपली विजयाकडे वाटचाल करणारी आहे. मग ते डिफेन्स करून असो किंवा अचीव करून असो, तिथून लक्ष विचलित होता कामा नाही सर. अर्नाळचा ब्रँड खेळाडू आहे चार्ल्स गावद्या. या खेळाडूला आपण बघतायत गोलंदाजी मार्गावर आल्यात. आता विचलित न होताना आत्मविश्वासाने चांगला फलंदाजी करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. विशाल तयार. स्लो बर्वन, चेंडू हवेत होता. फ्लाय स्लिपच्या दिशेने बराच काळ चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते. हर्ष पाटील. 1 धाव चोरली बॅटरने. एका धाव्याच्या मदतीनं धाबा झाल्या त्या 51. 5 बॉल आणि 10ची गरज आहे. मॅच 5 बॉल मध्ये 9ची गरज आहे, कारण 10 पाहिजे होत्या. आता 5 बॉल मध्ये 9 पाहिजेत. मॅच कडक बनलाय. मॅच बनवावा लागेल आणि ते काम दोन्ही टीम करतायत. मॅच कडक आहे, परंतु इथे बेधडक खेळावं लागणार आहे. गोलंदाज तयार होत आहेत. प्रत्येक चेंडूचं महत्व अनमोल आहे. पुढील चेंडू. हो, यावेळेला आपण बघतायत ऑप्शनच्या थोडासा बाद ठेवला गेलाय आणि इथे बघूया बॅटिंग करणाऱ्या टीमने डीआरएस ची मागणी केली. सो एक डीआरएस आहे. विथिन सेकंड मध्ये हा डीआरएस घेतला, त्यामुळे तिसरे पंच निरीक्षण करतील. डीआरएस फार महत्वाचा आहे, कारण आयुष्यामध्ये सुद्धा असेच काही बदल झाले, क्रिकेटमध्ये सुद्धा असेच काही बदल झाले. त्या बदलाबद्दल आपण बोलणार आहोत. स्क्वेअर लेग पंच या ठिकाणी येतील, निरीक्षण करतील. डीआरएस म्हणजे काय बघा ना. माणसांवर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला. त्या विश्वासावर सुद्धा आघात झाला तेव्हा कुलपाचा जन्म झाला. आणि मग कुणाचाच कुणावर विश्वास नाही राहिला तेव्हा सीसीटीव्हीचा जन्म झाला. क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे. दोन्ही टीमचा एकमेकांवर विश्वास नाही राहिला तेव्हा पंचांचा जन्म झाला. आणि मग दोन्ही टीमचा पंचांवरचा विश्वास थोडासा उडाला तेव्हा डीआरएसचा जन्म झाला. दॅट्स फेअर डिलिव्हरी, गुड डिसिजन अंपायर. आणि जी लाईन होती त्या लाईनच्या थोडासा आतमध्ये हा चेंडू पडलाय. रिप्ले मध्ये सुद्धा तुम्ही ते बघू शकतायत. गुड डिसिजन. धावसंख्या धावफलकावर 51. 2 बॉलच्या समाप्तीनंतर आता 4 बॉल आणि 4 मध्ये पाहिजेत 9. 4-9. पुढील चेंडू. 4 चेंडू 9 धावांची गरज आहे. एंटरटेनमेंटचा मोठा खजाना, हाय व्होल्टेज ड्रामा, चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व, रणसंग्राम,
मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत भरपूर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झालाय. 4 मध्ये 9. चुकीचा चेंडू, परंतु त्याला तितकंसं टायमिंग करता आलेलं नाहीये. ओ माय गॉड. आणि हे काय घडलंय, थोडेसे लेझी राहिले नॉनस्ट्रायकिंगचे बॅटर. आणि इथे आपण बघताय जिथे 2 धाबा कंप्लीट झाल्या असत्या कुठेतरी चुकी घडले, परंतु विकेट आपल्याला बघायला मिळतोय. आता 3 चेंडू 8 ची गरज आहे. 3 मध्ये 8 पाहिजेत, परंतु हा झेल टिपणं फार महत्वाचा होता. तो झेल सुटलाय. आता नवीन आलेल्या बॅटरच्या मनामध्ये फक्त एकच इरादा असेल, आल्या आल्या मोठेच फटके खेळावे. पाहूया त्याची काय इच्छा आहे, काय आकांक्षा आहे, या मैदानावर आपल्याला स्पष्ट दिसेल. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा पाहिजेत आता 8. 3 मध्ये 8. कोण कुणाची लावेल वाट, कोण सजवेल आपला थाट. 3 मध्ये पाहिजेत 8. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. सुंदर मॅच. 3 चेंडू 8 ची गरज आहे. आबा इथे दाखल होत आहेत, ज्यांच्याकडे नजरा सर्वांच्या लागलेल्या आहेत. आयुष्य छान आहे, थोडंसं लहान आहे, रडतोस का वेड्या, लढण्यात शान आहे, काट्यात फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवं ते मित्रा, दुनिया दुकान आहे. तुम्हाला जे हवं आहे ना त्या मॅच मधनं तुम्हाला घ्यायचं आहे. 3 चेंडू 6 धावा होऊ शकतात. 8 3 चेंडू 8 ची गरज आहे. ते केलेही जाऊ शकतात आणि डिफेन्स सुद्धा होऊ शकतात. नो डाऊट. आपण आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच आठवत असतो आई बाबा. आता इथे खेळण्याकरता आलेत नवीन बॅटर मिस्टर आबा. बघूया आबा यांचा दबदबा काय करतील आपल्या टीम करता. 3 चेंडू आणि 8 ची गरज आहे. नॉन स्ट्रायकिंग कडे असतील आबा, स्ट्रायकिंग कडे आहेत साई. 12 मध्ये 24 वर ते खेळतायत. चांगला परफॉर्मन्स त्यांचा आतापर्यंत राहिलाय. गोलंदाज तयार. विशाल स्विंग अँड मिस, सबमरीन डिलिव्हरी. पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. गुडलेन क्षेत्र, अतिशय चांगला आणि उत्तम क्षेत्र ते निवडलंय. पाहू शकतायत या चेंडूला तुम्ही. व्हॉट बॉलिंग. लेग कटर चेंडू बीट केलाय बॅटरला. बॅटर होतो बीट, गोलंदाजी होते नीट. 2 चेंडू 8 ची गरज आहे. अजूनही मॅच कंपल्सरी चेस आहे, परंतु या चेंडूवरती मॅचचं फ्युचर आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच जाईल की इथून जर डॉट बॉल आला मॅच फिनिश कदाचित होऊ शकते. आणि इथून चौकार दुहेरी रन्स आलेत. अंतिम चेंडूवरती सर्वांच्या नजरा वेधित होतील. आणि इथे आपण बघतायत उडवलाय लॉंग ऑफला आणि येतोय भव्य षटकार. दॅट्स अ स्टनिंग शॉट. सुंदर षटकार आलाय. 1 चेंडू आणि आता 2 ची गरज आहे. एका बाजूने साई आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय, त्याच्या समोर आहेत ते चार्ल्स. 1 चेंडू 2 ची गरज. कंपल्सरी चेस. चार्ल्स गावदेव या हृदयाचे टोके वाढवणारा मॅच बनेल काय. पुढे टाकला होता, पुढे टाकला होता. आता बॅटर आपण बघतोय मिस्टर योगेश. योगेश आहेत, योगेश स्ट्राईकला आहेत, परंतु बघूया कशा पद्धतीने त्याचा खेळ होतोय. एक चेंडू आणि योगेशने एकदा 2 ची वळून गरज. बघितलं होतं इकडे. 1 चेंडू आणि 2 रनची गरज आहे. चला कंपल्सरी चेस. मॅच मध्ये षटकार मारत थे येत आहेत. कहते ना कि सत्य को कहने के लिए किसी शपथ की जरूरत नहीं पड़ती, नदी को बहने के लिए किसी पथ की जरूरत नहीं पड़ती, जो बढ़ते हैं जमाने में अपने मजबूत इरादों के बल पर उन्हें अपनी मंजिल पाने के लिए किसी रथ की जरूरत नहीं पड़ती. प्रेक्षकांचा वाढलाय या मॅच करता इंटरेस्ट. आणि मॅच या ठिकाणी चांगला बनतोय. बघूया 1 मध्ये पाहिजे 2. कोण करेल विजयाची नोंद. कंपल्सरी चेसिंगची नियमावली आहे. चांगला बॅटल बनलाय हा. कधी इकडे तर कधी तिकडे. चांगला बॅटल पाहायला मिळतोय आपल्याला एबी ग्रुप ट्रॉफी 2026 मध्ये. 1 मध्ये 2. काय वाटतंय. सुंदर मॅच. मला तर वाटते की क्रिकेट जिंकणार आहे आणि तेच गरजेचं आहे. कुठलाही संघ जिंको, चांगलं क्रिकेट खेळणारा सदैव जिंकायला पाहिजेत. आणि समोरच्या संघानं ते स्वीकारणं गरजेचं आहे की ते चांगले खेळले म्हणून ते जिंकले. आणि ही भावना भरपूर महत्त्वाची आहे. जर तुम्ही
वेदू 11 डोंबिवली संघाचे समर्थक असाल तर तुम्हाला वाटेल की बॅटिंग टीम जिंकणं गरजेचं आहे. जर तुम्ही वसई संघाचे समर्थक असाल तुम्हाला वाटेल फिल्डिंग टीम जिंकणारी असायला पाहिजेत. परंतु तुम्ही जर क्रिकेटचे चाहते असाल तर तुम्हाला क्रिकेट जिंकताना बघायला आवडेल. अगदी योग्य उल्लेख आपण सातत्याने करतायत. परंतु एक मध्ये पाहिजे दोन. जर तुमचे 11चे 11 कॅप्टन बनले ना तर मग ती विजयाची नोंद होऊ शकत नाही. बघूया, एक मध्ये पाहिजे दोन. विशाल तयार. काय घडलंय, काय बिघडलंय? यष्टी रक्षकाच्या पाठीमागे हा चेंडू गेलाय. ओहो, सेलिब्रेशन बघा, सेलिब्रेशन बघा. आवाज आला एकविरा माथी की. कॉंग्रॅच्युलेशन दानवीन पागधरे बॉईज, एकविरा स्पोर्ट्स वसई टीम. महेश पागधरे सरांना बघा, पोलीस दलात कार्यरत आहेत आणि अर्थातच आपण जर बघितलं तर क्राईम ब्रांच मध्ये कार्यरत आहेत. क्रिकेटची चांगली आवड आहे, स्वतः एक चांगले क्रिकेटपटू आहेत. त्यांची गोलंदाजी मी अनेक वेळा बघितलंय खुळ्या गटामधून. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक, टफ लक. मैदानाच्या आतमध्ये उतरून आपण शौर्याने हरलात परंतु सर्वांचीच मनं जिंकलीत डोंबिवली या टीमने. मनापासून आभार तुमचं, स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवलात. चला लाईनअप मध्ये चला, हँडशेक करा, हस्तांदोलन करा आणि त्याच्यानंतर मैदान सोडा. डोंबिवली टीम, वैदू 11 डोंबिवली टीमचा कॅप्टन आपला खेळाडूंना घेऊन मैदानाच्या आतमध्ये जातील, हस्तांदोलन करतील आणि नंतरच मैदान सोडतील. Congratulations, Mr. Charles is the man of the match. 10 धावा डिफेंड केलं. याआधी कामगिरी बॅटिंग करताना तुमच्या टीमची चांगली झाली परंतु असं वाटलं नव्हतं की हा मॅच जिंकतील. माझी विनंती असेल विनोद गावड सरांना आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करावा. विनोदजी गावड सरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब चार्ल्स गावद्या या खेळाडूला वितरित केला जाईल. अर्नाळा येथून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. अनेक क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे ज्या खेळाडूने पाहिलेत तो हा खेळाडू चार्ल्स ठरला या मॅचचा हिरो. धगधग धगधग दोन्ही टीम मध्ये सुरू होती आणि अशा स्थितीमध्ये तो मॅच जिंकून दिला. जोपर्यंत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी येत नाही तोपर्यंत आपण सन्माननीय सतीश सरांचा शुभ सन्मान आम्ही विनंती करतोय संदीपजी म्हात्रे साहेबांना की आपण सतीश सरांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. रावळेगाव आणि त्या विभागातील एक नामवंत खेळाडू आपण बघताय ज्यांनी अनेक वर्ष सुंदर क्रिकेट खेळलेले आहेत आमचे सतीश सर आणि त्यांचा शुभ सन्मान संदीपजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण AB ट्रॉफीच्या माध्यमातून करतोय. वेलकम सतीशजी. या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा ही आम्ही ईश्वर चरणी करतोय प्रार्थना आणि तदनंतर बोलतोय आपण संदीप सरांकडे. आदरणीय विनोदजी गावड सरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय. काही रोख रक्कम असेल विशाल. मोत्यांच्या हारांपेक्षा खेळाडू घामांच्या धाराने अगदी शोभून दिसतंय जसं तू आज चांगला खेळ केलास आपल्या टीम करता. चार्ल्स हा खेळाडू आमच्या सोबत जुडले जात आहेत. चार्ल्स धगधग धगधग सुरू आहे का? वाटलं होतं मॅच तुम्ही जिंकाल? कसे प्रयत्न राहिले तुझे? सगळे सांगत होते